नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी व्याकरण म्हटले की सर्वात जास्त डोकेदुखी देणारा टॉपिक म्हणजे प्रयोग. कर्ता, कर्म, क्रियापद यामध्ये आपण नेहमी कन्फ्यूज होतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी मॅजिक ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही परीक्षेत प्रश्न बघताच अवघ्या 3 सेकंदात उत्तर ओळखू शकाल. चला तर मग सरळ मुद्द्यावर येऊया. प्रयोग ओळखण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्य वाचून वेळ वाया घालवायचा नाहीये. आपल्याला फक्त लक्ष द्यायचे आहे ते प्रत्ययावर. जेव्हा परीक्षेत वाक्य येईल तेव्हा फक्त 2 गोष्टी बघा. 1. कर्ता म्हणजेच जो क्रिया करतो. 2. कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते. यांना कोणते प्रत्यय लागले आहेत त्यावरूनच आपले उत्तर ठरते. सर्वात आधी पाहूया कर्तरी प्रयोग. याची ट्रिक एकदम सोपी आहे. वाक्यातील कर्त्याला बघा. जर कर्त्याला कोणताही प्रत्यय नसेल तर डोळे झाकून ते कर्तरी प्रयोगाचे वाक्य असते. उदाहरण पहा, तो आंबा खातो किंवा समीर पुस्तक वाचतो. इथे तो आणि समीरला कोणताही प्रत्यय जोडलेला नाही, म्हणून हा कर्तरी प्रयोग. इथे कर्माला प्रत्यय आहे की नाही हे बघायची गरजच नाही. दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. इथे थोडा बदल होतो. इथे कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो. म्हणजेच काय, तर कर्माला इथे जास्त मान असतो. उदाहरण बघा, नेहाने पुस्तक वाचले किंवा रामाने आंबा खाल्ला. इथे कर्त्याला म्हणजेच नेहाने, रामाने प्रत्यय आहे, पण कर्म म्हणजेच पुस्तक, आंबा ला प्रत्यय नाही, म्हणून हा कर्मणी प्रयोग. तिसरा आणि शेवटचा प्रकार म्हणजे भावे प्रयोग. याची ट्रिक लक्षात ठेवा. दोघेही सारखे. म्हणजे काय, तर कर्त्याला पण प्रत्यय असतो आणि कर्माला पण प्रत्यय असतो. दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो. उदाहरणार्थ, रामाने रावणाला मारले किंवा पोलिसाने चोराला पकडले. बघा, दोन्ही शब्दांना प्रत्यय जोडले आहेत. जिथे दोन्हीकडे प्रत्यय तिथे भावे प्रयोग. आतापर्यंत जे शिकलो ते एका चार्टमध्ये बघूया. हा चार्ट तुमच्या डोक्यात फिट करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा. कर्तरी, कर्त्याला प्रत्यय नाही. कर्मणी, कर्त्याला आहे पण कर्माला नाही. भावे, दोघांनाही प्रत्यय आहे. आहे की नाही सोपं? चला आता बघूया तुम्हाला किती समजलंय. स्क्रीनवर काही प्रश्न आहेत. 1. तिने गाणे गायले. इथे तिने म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, गाणे म्हणजे कर्माला नाही, म्हणजे हा कर्मणी प्रयोग. 2. मधू लाडू खातो. मधूला प्रत्यय नाही, सरळ कर्तरी प्रयोग. 3. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. दोघांनाही प्रत्यय आहे, म्हणून हा भावे प्रयोग. तर मित्रांनो, ही होती प्रयोग ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या ट्रिक्स आणि व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.